दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात रोज नवनवे रंग बघायला मिळतात। घोषणाबाजी, भाषणं आणि निदर्शनासोबतच आता या आंदोलनाचं आणखी एक वेगळं रूप समोर आलंय। देशभरातून सामान्य नागरिक विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत। मात्र पाठिंबा केवळ घोषणांपुरता मर्यादित नाही, तर ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्सच्या माध्यमातून आंदोलक विद्यार्थ्यांसाठी थेट जंतर मंतरवर जेवण सुद्धा पोहोचवलं जात आहे। त्यामुळे आंदोलन स्थळावर दिवसभर डिलिव्हरी बॉयजची लगबग पाहायला मिळते। विद्यार्थ्यांच्या लढ्याला मिळणाऱ्या हा अनोखा पाठिंबा पाहूयात। दिल्लीच्या रस्त्यांवर सध्या मी आहे आणि दिल्लीच्या रस्त्यांवरचा हा माहोल तुम्ही बघताय। जंतर मंतर मैदानाकडे जाणारे जे रस्ते आहेत तिथे अर्थातच पोलिसांचा बंदोबस्त आहे, आंदोलकांची गर्दी आहे, वाहतूक कोंडी पण आहे। मात्र इथे मला जनपथ या रस्त्यावरती गेट नंबर 2 वरती एक महत्त्वाचं दृश्य दिसते, ते म्हणजे इकडे वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी ॲप्सचे कर्मचारी हे थांबून आहेत। ते वेगवेगळ्या ठिकाणाहून पार्सल घेऊन येत आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की देशभरातून या आंदोलकांसाठी अन्नाचे पार्सल हे वेगवेगळ्या ठिकाणाहून पाठवले जात आहेत। अनेक डिलीवरी ऐपचे कर्मचारी इथे आहेत। भैया कब से यहाँ पे खड़े हो, क्या दिक्कतें आ रही है? और आप देख रहे हैं कि जी नेट नहीं चल रहा है, इसके अंदर नेट में दिक्कत हो रही है। आगे तो सब चीज़ ऑर्डर तो जा रहे हैं। ऑर्डर्स किसके लिए आए? स्टूडेंट्स के लिए आए? उनके लिए आए। कहाँ से आ रहे हैं ये ऑर्डर? मुंबई से, हर जगह से, महाराष्ट्र से, हर जगह से, कुछ हर जगह से आ रहे हैं। मतलब कोई से भी जगह स्टेट ले लो, कहीं से भी आ रहे हैं। मुंबई और महाराष्ट्र से आ रहे हैं? हाँ। अच्छा, तो आप बताइए कि क्या दिक्कतें हैं? फिलहाल आप भी मोबाइल में OTP की प्रतीक्षा कर रहे हैं। नेटवर्क नहीं चालू ना। अच्छा, कैमरा लगा दिया इसलिए। तो बिना OTP के आप फूड डिलीवरी नहीं कर सकते? नहीं। कहाँ से आ रहे हैं आपको ये डिलीवरी के पैकेजेस, जो फूड पैकेट्स है वो कहाँ से डिलीवर्ड करने के ऑर्डर्स है आपको? लय पुऱ्या देशात। तुम्ही मराठी आहात? हाँ, मी मराठी आहो। अच्छा, दिल्लीमध्ये काम करता तुम्ही? हाँ, दिल्लीमध्ये काम करतो। महाराष्ट्रातनं येत आहेत का? हाँ, महाराष्ट्रातनं ऑर्डर आहेत का? हाँ येतात ना, किती ऑर्डर्स आहेत? लय येतात। अच्छा, तुम्ही कुठून आहात महाराष्ट्रात? मी अमरावती जिल्ह्याचे। अमरावतीतनं आहात, मग मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणाहून आहे। हो। तर काही इथे जे आंदोलक आहेत त्यांचे प्रतिनिधी हे सुद्धा फूड डिलिव्हरी ॲपच्या या कर्मचाऱ्यांशी कोऑर्डिनेट करतात, त्यांच्याशी मदत करतात आणि जे अन्नाचे पार्सल आहेत ते घेत आहेत। मला सांगा की तुम्ही सुद्धा आंदोलकांसोबत कोऑर्डिनेट करता आहात, कुठून हे पार्सल येत आहेत? सध्याच्या घडीला काय परिस्थिती आहे, काय अडचणी येत आहेत? नमस्कार, मी राजवैभव शोभा रामचंद्र, कोल्हापूरचा आहे। गेल्या 3 दिवसांपासून या प्रोटेस्टमध्ये सहभागी झालेलो आहे। या सर्व लोकांना खाण्याची व्यवस्था व्हावी, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, मेडिकलच्या वेगवेगळ्या सुविधांची व्यवस्था व्हावी, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स मिळावं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य, खाण्याची वस्तू या ठिकाणी भारतभरातून लोक पाठवत आहेत। कॅमेरामन अशोक सोनवणेचा मनुष्य पाठक, झी 24 तास, जंतर मंतर, दिल्ली।